आज जे आमचं करिअर झालं ऑल द बेस्ट हे कदाचित झालं नसतं. तिथे अंकुश जबाबदार आहे. एकांकिकेला टीमवर्क गरजेचं असतं. कमर्शियल नाटकात टीमवर्क लागतंच, पण एखाद्याच्या नावावर नाटक चालतं. पण एकांकिका लाईटमॅन पासून तुमचा तो ते वाजवणारा तिथून ते समोरचा आर्टिस्ट तिथपर्यंत लागतं. मला असं वाटतं आज जे आमचं करिअर झालं ऑल द बेस्ट हे कदाचित झालं नसतं. तिथे अंकुश जबाबदार आहे. झाल्यामुळे कसंच सांगतो, आमची ऑर्गनाइज नावाची एकांकिका रविनाट्य मंदिरला पहिल्या राऊंडमध्ये खूप सक्सेसफुल झाली आणि फायनलसाठी रविकोला गर्दी होती, होती ऑल द बेस्टसाठी होती. आणि त्या तिसऱ्या वेळेला आधी लेखांकन चालू करण्याआधी त्याच्या पोटात खूप दुखायला लागलं होतं. आता शो होईल की नाही. आता तुम्ही विचार करा, शेवटचे 5 किंवा 6 एकांकी येतात. फायनल जेव्हा असते आपण सगळे 4 दिवस आधीपासून तयारी करतो की नाही कुठेही चुकता कामा नये. पण त्याने सगळं ते दुखणं वगैरे बाजूला ठेवून चालू करूया काय होईल लावलं. त्याने ते परफॉर्मन्स केला ऑर्गनाइजमध्ये. ही एकांकिका नंबरात 3री आली. पण महेश मांजरेकर चंद्रकांत कुलकर्णी ते एकांकिका बोर्ड बघायला सांगितली. मग तिथून ते नाटक व्यावसायिक झालं आणि मग आम्ही व्यावसायिक कलाकार झालो.